देवानो साधन नाही ऐकलं. त्याच्या पुढे बोलली किती सांगू तरी नाही ऐकती. भटकीचे पुढे शिंदडीचे रडतील काय माय गेली होती भूतापासी हरिनय मुखाशी. अरे अशा घाण शिव्या दिल्या. या सगळ्या शिव्याचा अर्थ शिव्याले माहित आहे. हा पण सांगायची लाज वाटते भाऊ. वय कमी पडते. मला तुमच्या वयाचं होऊ द्या पण होतो की नाही काय माहित. आताच बाबा सगळे रोग काही माई शुगर आणि फुगर आणि सगळंच झालं राजो. पण जरासं वय 50च्या पुढे गेलो की मग मी या सगळ्या शिव्या सांगेन. बटकीचा, शिंदडीचा, चुंबडीचा, लटकीचा, सगळ्या शिव्याचे अर्थ फक्त आता नाही सांगा वाटत. हो तरी एक दिवस सांगलेच. एक जण मला म्हणे सांगा बाबा. म्हटलं बटकीचा म्हणजे कोण? तो म्हणे सांगा. मी सांगलं. म्हटलं बटकीचा म्हणजे ठेवलेल्या बायकोचं लेकरू. आणि नेमकं जो सांगा म्हणे तोच तसा होता. मग त्या गावात नारळही भेटलं नाही पाकिटही भेटलं नाही. मग गाडीत काय गोमूत्र टाकू. तेव्हापासून ठरवलं म्हटलं आता सांगायचं नाही. हो आणि सांगल्याशिवाय राहायचं. साधू संतांनी शिव्या दिल्या. जुन्या बाया आई जुनी माय लेकराली शिवी देत की नाही खरं सांगा. खरं हो म्हणून राहिले. खरं बोल. आपल्या भागातच काही काही तुम्ही स्टँडर्ड भागात विचारायचं का नाही. हा आईले राग आला कोणती माय असो किती स्टँडर्ड असो. एक दिवस माझी बायको मा देखत म्हणे मापुला गाढवाची. आई लेकराला शिवी देते. तुम्हाला ऐकू आलं का? मी इकडे तोंड केलं तो बा. राग अनावर झाला की आई शिवी देते. पहिल्या बाया शाळेत गेल्याच वडील गेलेच तर लेकराले सांगत बाप गुरुजीची भेट घेत. गुरुजी आहेतच. शिक्षकानं मारलं. पहिले जुने लोक म्हणत शळी लागे चमचम आणि विद्या ये घम घम. आता एकदा ते शाळा तपासणारे साहेब आले. ते तपासायला आले. मग एका वर्गात गेल्यावर मग त्यानं विद्यार्थ्याला प्रश्न विचारले की बुवा प्रथम अणुचाचणीचा शोध कोण लावला. प्रथम अणुभट्टीचा शोध कोण लावला. एका पोऱ्यानं हात वर केला. मग ते सर म्हणत सांग. तो म्हणे आपल्याला नाही येत बुवा. अरे मग हात वर काऊन गेला म्हणे बाहेर जाणार. ते गुरुजीला जरा राग आला. एकाही पोरानं उत्तर दिलं नाही. मग ते साहेब त्या शिक्षकावर रागावले. शिक्षकाला वाईट वाटलं. त्यानं पत्र पाठवली विद्यार्थ्याच्या बापाले. मग सगळेचे पालक भेटून गेले. आणि एकाचा बाप मरेल होता. त्याची माय शाळा सुट्याच्या टायमात आली आणि रस्त्यानं बोले लाज नाही त्या शिक्षकाले. मला चिठ्ठी पाठवली मला. ते बाई म्हणे बिना नवऱ्याची बाई आहे म्हणे. वागीन आहे वागीन. अजून कोणी हिंमत नाही केली गावातल्याना चिठ्ठी पाठवायची. आज सांगतो म्हणे त्या शिक्षकाले. घ्या आता. गेली शाळेत. त्या सरवर तपे. ते सर म्हणत बाई मी चिठ्ठीत लिहेल काय आहे ते पाय ना. मग म्हणे का आहे तुम्ही सांगा. म्हणे तुझ्या पोराले प्रश्न विचारला प्रथम अणुभट्टीचा शोध कोण लावला यानं सांगता नाही आलं म्हणून मी तुले बोलावलं. पण तरी ते बाई म्हणे तुम्हाला किती वर्ष झाले आपल्या गावात. म्हणे 10 वर्ष. म्हणे मग तुम्हाला माहित आहे का आपल्या गावात पहिली हातभट्टी कोणाची होती. ते सर म्हणून मग हातभट्टीवर जातो काय. ते माय म्हणे मग महापोरगा काय अणुभट्टीत जाते काय. अशा माया झाल्या म्हणून सांगून राहिलो. लक्ष द्या बहिणी हो. विठाल साधू संत हे आईसारखं प्रेम करतात. आपल्याला शिव्या दिल्या. लेकराला शिवी आई का देते. त्यानं ऐकलं नाही की शिवी देते. बरोबर आहे ना बहिणी हो. ऐकलं नाही की तुम्ही ऐकता ना. साधूचं ऐकता ना. चांगला भाग आहे राजो. ऐकतो म्हणता. कर जोडून विनवितो तुम्ही
वासुदेव वासुदेव ऐका हा? नका करू संसार श्रमा, नका गुंतू, संसार सोडून द्या. तुमच्या जमिनी असतील, घरं असतील, आमच्या नावावर करा. ऐकतो म्हणतात. आणि तुम्ही पाव पाव गांजा घ्या. इथंच मंदिर आहे. कैलास का राजा दम लगाने को आजा. काय हो म्हणता राजे हो, कोणी नाही ऐकत. संसार सुटतही नाही, संसार सोडाही लागत नाही. सत्यवादी करी संसार सकळ, लिप्त कमळ जडी जैसे. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे. सोडा नाही लागत. संसार सोडणं सोपा नाही. आता आम्ही दिंडीत चालतो. आमच्या संग म्हातारे माणसं असतात 60-65 वर्षाची. मग आता 60 वर्ष संसार केला, महिनाभर वारीत आले, विसरा ना. 3 दिवस चालले की म्हातारीले फोन, जेवली नातू चांगला राहायचं. आयुष्य त्यात आहे ना. महिनाभर दिंडीत आहे. बरेच म्हातारे मला फोन मागतात, बाबा फोन द्या. मी देतो, पण रेकॉर्डिंग लावून देतो. जेवढे म्हातारे बोलले सगळं रेकॉर्ड करतो आणि दुसऱ्या दिवशी कीर्तनात सांगतो. मग आमच्या दिंडीतले म्हातारे करतात, बाबाला रिद्धी सिद्धी प्राप्त आहे. संसार सुटत नाही आणि सोडाही लागत नाही. बरेच लोक कीर्तनभर संसारावर रडतात. संसार दुःख मूळ, दुःख बांधवडी आहे हा. मग कीर्तन झाल्यावर कुठं जाणार आहे तो पत्ता सांगा. संसार बरोबर आहे की नाही. किती मोठा आश्रम असला, कोणी बाबाचा, कोण बांधला तो, संसारिकानं. किती मोठं मंदिर असलं, त्या मंदिराची वीट काढा आणि तिला विचारा, म्हणा तू कोणाची, ते सांगीन मी संसारिकाच्या कष्टातून बनली. संसार वाईट आहे काय? नाही, चांगला आहे संसार. संसार ताकासारखा आहे. ताक फेकतात का बाबा तुमच्याकडे? नाही. आजी माय ताक फेकतात का? ताक भेटत नाही. ताक आता भेटते काय? सगळं दूध डेअरीवर जाते. म्हशीवाल्या बायला विचारा, म्हणा ताक फेकता काय? दूध डेअरीवर आणि ताक हेलेले पाजतात. हाय ना बहीण? हेलेले काय पाजतात? हा, कोण्या हेलेले? कशा हुशार आहेत बाया. हा, आणि हेल्यानं जर चाळे केले, पेत नाही पेत नाही, त्या लगेच त्याचा मठ्ठा करतात. घे ताक आंबट आहे, आंबट टाकात काळं मीठ, बर्फ, खडी साखर, मसाला टाकला त्याचा मठ्ठा होते. तसं संसार ताक आहे. मग त्या ताकात दान धर्माची साखर टाका, भक्तिभावाचा मसाला टाका आणि प्रेमाचा बर्फ टाका. आपला संसार मठ्ठा झाल्याशिवाय राहणार नाही. आनंदात संसार करा मस्त, त्यात राहून दान धर्म. दिवाळीला तुमच्या लेकराले 10,000चे कपडे आणले, एखाद्या अनाथ लेकराची दिवाळी साजरी करा, खरा आनंद भेटते. अरे स्वतःपुरतं तर कुत्रा जगते, दुसऱ्यासाठी जगणं शिका. संकटाच्या काळी कोणाचे मदतीला जा, कामाले जा. म्हणजे मी जेवढं सांगून राहिलो ना, याच्यापेक्षा 10 पट वागतो तेव्हा सांगून राहिलो. विठाल संसार आनंदात करा, संसार सुटत नाही. मी नेहमी सांगतो, एक जण होता हापसून राहिला, दुसरा म्हणे ओ हापसू नको, खारट पाणी आहे. तो म्हणे नाही, घंटाभर हापसल्यावर न गोड. किती हापसलं तरी गोड पाणी लागत नाही. पण संसार हा सुटत नाही. मस्त आनंदात संसार करा. आपली आई रखुमाबाई आहे, आपला बाप पंढरीचा विठोबा आहे, अशी देवबुद्धी करा. तुमचं घर मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. वारकरी पंथात जेवढे साधू झाले, माये जगन्नाथ, अनाथाचा नाथ, जनार्दन तुका म्हणे माय बाप अवघी देवाचीच, रूपे सकळ तीर्थाची धुरे जे का माता, पितरे तया शेवेशी कीर शरीरे. लोन कीजे माय बापे केवळ काशी तेने
न जावे तीर्थासी. राष्ट्रसंत तुकडोजी बाबा म्हणायचे, अरे कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या गावात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या घरात आहे का तीर्थ, कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या गावात आहे का तीर्थ, कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या गावात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या गावात नाही का तीर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ, तुझ्या घरात नाही का तीर्थ, नाही का तीर्थ, तुझ्या घरात नाही का तुझ्या तीर्थ, गावात नाही का तीर्थ, तुझ्या घरात नाही का तीर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ, तुझ्या घरात नाही का तीर्थ. अरे कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या गावात नाही का तीर्थ. अरे कशाला रिकामा फिरत, आपल्या घरात तीर्थ आहे आपल्या मायबाप. म्हणून सांगतो बापू हो, संसार आनंदात करा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, हरी हरी तुम्ही म्हणारे हरिमुखे म्हणा, हरिमुखे देवाचं भजन करा. कोणतेही नाव तुम्हाला वाटीन ते घ्या, पण घ्या. हा आग्रह आहे. हरी हरी. तुमच्याकडे आग्रह कसा करतात? आम्ही जेवणाला गेलतो, कोणाचं घर होतं महाराज? शिवाजी महाराज, दीपक पाटील. सरपंच दीपक पाटील, हा सरपंच साहेबाच्या घरी आग्रह केला. कसा करतात तुमच्याकडे आग्रह? घ्या घ्या ना. नाही, आग्रह एक शब्द 2 वेळा. वा. तिथं वाळायला मुलं होते, घ्या 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 महाराज घ्या. एक शब्द घ्या घ्या. हरी हरी तुम्ही वा. आग्रह. हा आदर कर नसला. आम्ही आलो तेव्हा यायचे तुमचे कार्यकर्ते सगळेच होते रस्त्यावर. मी कोण्याच गावाला लवकर जात नाही, आम्हाला उशीर होते. आज तुमचे फोन पाहून मी मा भावाले म्हणून चाल लवकर आज बापा. मी का म्हटलं तटी जाऊन झोप काढू, पण उशीर होतेच. मधात ठेसणं लागतात. 25-30 जण उभे रस्त्यावर आमच्यासाठी. पोलीस पाटील होते, सरपंच होते, गुरुजी होते, कार्यकर्ते सगळे. आदर. आदर हा एका शब्दानं होत नाही. तुमच्या घरी कोणी आलं काय म्हणता तुम्ही? या घरी कोणी आलं काय म्हणता? या बसा. नाही नाही, आपण पहिले या या. राम राम. तोही राम राम चांगला पाहिजे विशाल बुवा. राम राम असं स्वर चांगला पाहिजे. राम राम. आदर. चक्षुर दद्यात मनो दद्यात वाचम दद्याच सुनृताम अनुव्रज दुपासी तस यज्ञ पंचदक्षिण. कोणी घरी आलं आणि चांगल्या नजरीनं पाहिलं, एक यज्ञ करायचं पुण्य लागते. वाणीनं गोड बोलले, यज्ञ होते. मनानं चांगलं चिंतन केलं, यज्ञ होते. कोणी जायले लागलं तुम्ही हात जोडले, माऊली याबरोबर उद्या प्रसाद घ्यायले, गावकऱ्याचं काम आहे तुमचं. पंचदक्षिण नावाचा यज्ञ करायचं पुण्य लागते. आदर एक शब्द. घाई असली की एक शब्द 2 वेळा वापरा म्हणतात. घाई. नवरा बायको गावात चालले, बुवा फाट्यावर, बाई घरी. कसा बोलवीन माणूस बाईले? खरं सांगा आई, बाई एका आवाजात येते काय? नाही. आणि त्यातल्या त्यात बाई असाव झांबली, बजेटच बसला त्याचा. झांबली समजते ना? झांबली समजते ना आई? थंडी. बोलायले बोलकीन, कामाले हलकी. बाईचे 4 प्रकार आहे: शंकिनी, डंकिनी, हस्तिनी, पद्मिनी. शंकिनी म्हणजे शंकाखोर, कपटी मनाच्या. तुम्ही लय, तुमच्या मनात लय संशय असतात. एका बाईनं दुसऱ्या बाईच्या कानात काही गोष्ट सांगली की मागची बुडी लगेच म्हणते माईस निंदा केली. हो, तुम्हाला सवयच आहे.
तुम्हालाच आहे असं नाही, देवाचे बायकाईनं संशय घेतले. वा जेजुरीच्या खंडेरायावर म्हाळसाबाईनं संशय घेतला. हो पंढरीच्या विठुरायावर रुक्माबाई रुसल्यान कोपऱ्यात जाऊन बसल्या. ज्या अंबाबाईचा सोहळा चालू आहे जोगामायचा, जोगादेवीचा, या मायने बी संशय घेतला होता. सतीमातेनं भगवान महादेवावर संशय घेतला. महादेव भजनाला बसले आणि हे अंबाबाई सतीमाता विचारते, कोणाचं भजन करता देवा? महादेव म्हणतात, मी श्रीरामाचं भजन करतो. श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव. हो राम पूजे सदाशिव. राम पूजी सदाशिव. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव. हे राम पूजे सदाशिव. राम पूजे सदाशिव. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव. दोन्ही देव एक बाई. हे दोन्ही देव एक बाई. जया ऐक्य. जया ऐक्य तुझे नाही. हो जया धरणार दारना. दारना दाना. जया ऐक्य तुझे नाही ना. जया ऐक्य दोन्ही देव एक बाई. जया ऐसे तुझे नाही. हो वा ऋषी साऊंड जय हो. ओ ला 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 ला. दया ऐसे तुझे नाही. हे हा माऊली जय हो. जया ऐसे तुझे नाही. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव. भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव.
राम शिवाचं पूजन करतात आणि शिव रामाचं भजन करतात. महादेवानं सतीमातेला या अंबाबाईला सांगितलं मी भजन करतो. कोणाचं? श्रीरामाचं. असं म्हटल्यावर सतीमाता हसल्या. भुका नाही लागल्या ना? हां, सतीमाता हसल्या. हसल्यावर महादेवानं डोळे उघडले. सती काय हसले? डबल हसले. हे अंबाबाई जोगा माता जोगादेवी हसल्या. काय हसून राहिले? महादेव उठले आणि रागावले. सती काय हसून राहिले? हां, त्या रामाचं भजन करता. म्हणजे ज्या रामाची बायको रावणानं पडून दिली, वेड्या पिशासारखा करते देव आणि झाडाले मिठी मारते. सीता दिसली काय? पक्षाला विचारते सीता दिसली काय? वानराला विचारते सीता दिसली काय? आणि त्या देवाचं भजन करता. महादेव उठले हो आणि सती मातेच्या तोंडावर हात ठेवला. तोंड दाबल्यावर बाई गप्प बसते काय? लगेच हसायला लागले ते. भेटला पुरावा. मी म्हणता बरोबर तर त्याचा गत काय फुटला. जेवढं तोंड दाबलं तेवढं जोर येते. खरं सांगा. हा, अंबाबाईले राग आला. सती मातेले तोंड काय दाबता? थांबा, तुमच्या देवाची परीक्षा घेतो. सती माता निघल्या आणि गेल्या अरण्यामध्ये जिथं श्रीराम प्रभू शोधून राहिले सीतामाईला, तिथं सीता झाली. हे माऊली सीतेचं रूप घेतलं. शोधता शोधता लक्ष्मणाचं लक्ष गेलं. आई दिसल्या. दोघं भाऊ धावत गेले आणि श्रीराम प्रभूनं चेहरा पाहला आणि ओळखलं. लखन, अरे हे तुझी आई नाही, मग हे साऱ्या विश्वाची आई आहे. हे जगत जननी आई अंबाबाई भवानी आहे. धनुष्य जमिनीवर टाकला आणि साष्टांग दंडवत घातला. अंबाबाई लेकराची परीक्षा घेत माय. श्रीराम प्रभू आई लेकराची परीक्षा घेत. सती मातेच्या मनातला संशय गेला. निघाल्या गेल्या कैलासात बसल्या डाव्या बाजूनं. महादेवाले राग आला. त्रिशूळ हातात घेतला. सती निघ. निघ म्हटल्यानं बाई निघते काय? बहिणी हो, एक दिवस आमचंही जरासं भांडण झालं. मला राग आला. माय नाव शिवा आहे. मला राग आला. तुम्हाला येते की नाही? राग आला जरा. आणि म्हटलं कमाई चांगली आहे, वजन आहे. मी ना राग भरत बाबा मी केलं म्हणा ने. आपला आवाज तुमच्या ने. तुम्ही म्हणून पाहिलाय कधी? तुम्हाला अनुभव नाही. मग मी ना म्हटलं म्हणून सांगतो. मी ना रागानं म्हटलं ने. मला एका मिनिटात उत्तर भेटलं. अशी कशी जाईल? महादेव म्हणतात सती मातेला निघ. महादेव सती माता म्हणजे देवा घर नाही निघली मी. लग्न लावून आली. माझी आई म्हणे लग्न करू नको. माझे वडील म्हणत लग्न करू नको. माझ्या बहिणी विरोधात होत्या. राहिले घर नाही या बाबाले. स्मशानभूमीत राहते. 4 चाकीने 2 चाकीने डंगरा बैल दारात आहे. फेरन लावली नाही, शॅम्पू नाही, पॉइंट्स नाही, अंगाले राखच लावते. लग्न करू नको सती ऐक. कोणाचंच ऐकलं नाही, लग्न केलं. मला काढून देता? काय गुन्हा केला मी? महादेव गुन्हा सांगता सती तू माझ्या देवावर संशय घेतला. संशयाहुनी थोर अनेक पाप नाही विनाशाची वाघोर प्राणी. तू संशय घेतला. बरं तेवढ्यावर थांबली नाही सती. तू सीतेचं रूप घेतलं. महादेव म्हणतात सती ती सीता माझी माय आहे. सीता कोण आहे? आई आहे. मग तू जर माझ्या आईचं रूप घेतलं तर मी या शरीराला आईचं शरीर म्हणून मानतो. पत्नी म्हणून स्वीकारणार नाही. म्हणून यज्ञात उडी मारली गुरुजी. महादेव गेले यज्ञातून काढलं त्या आईला.
आकाश मार्गाने आक्रोश करायला लागले, डोळ्यातून ज्वाळा वाहून राहिल्या. विष्णुदेवाली चिंता पडली, चक्र सोडलं आणि त्या आईच्या अंगाचे गोळे पडले मासाचे. तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड वनी अशी 54 ठिकाणं शक्तिपीठ देवीच्या आईसाहेबाची निर्माण झाली. कशामुळे झाले? रातभर पाखडलं न काही नाही सापडलं. समजलं काय? संशयामुळे. कधीच संशय घेऊ नये मालकावर. हा, त्यानं गोधडीत मोबाईल पाहायला पाहू द्यायचा. तुम्हाला काय वाटते? मा सांग्यानं फरक पडते काय? मा घरी नाही पडला. मी कीर्तनाला गेलो. आता हे गुरुबंधू मोठे आहेत, ज्ञानोबा बाबा आमचे, भरत बाबा, तरी लोकांच्या देखत मला मान देता. मला बुवा वजनात बसा, बाबा वाटले पाहिजे. मी असा बसलो. ज्याच्या घरी बसलो त्याच्या बायकोनं टिकली लावली होती भीतीले. ते टिकली लागली आई मा पाठीले. मा घरी आली मा सोबत, कपडे दिले धुवायले आणि ते टिकली दिसली आमच्या पागलले. कपडे धुता धुता करे कीर्तनाने गेलता, कीर्तनाने वा, कीर्तनाने गेलता, कीर्तन. अशा बाईले शंकिनी म्हणतात. हा, दुसरा प्रकार डंकिनी, डंक मारणारी, टोचून बोलणारी असतात की अशा काही, जिबीले धार असते. तिसरी आहे हस्तिनी. हस्तिनी म्हणजे झांबली, झांबली म्हणजे थंडी, थंडी म्हणजे बोलाले बोलकीन, कामाले हलकी. काही काही बाया बोलायला आवरत नाही, 8 नाही वाजत तर सरळ गाव फिरून येते. हिच्या घरी असं झालं, तिच्या घरी तसं झालं, याच्या घरी तसं झालं, हिच्या घरात चिनकी टाक, तिच्या घरात चिनकी टाक, सरळ गाव पेटून देते. आणि आपण म्हणा खिचडी कर ना, खिचडीत खाली जळगाव, मंदात चिखलगाव, वर तांदलवाडी. अशा बाईले झांबली म्हणतात. आणि चौथी आहे पद्मिनी. पद्मिनी म्हणजे सगळ्या कामात हुशार, म्हणजे तुमच्या गावच्या बाया. जमलं ना भाऊ? आम्हाला जमते हे. तुम्ही मनावर असे 4 प्रकार घरात, त्या 5वा प्रकार काढतील. आम्ही कधीच कोणाला डायरेक्ट गदा म्हणत नाही. आम्ही पहिले म्हणतो, दादा तू हनुमंताच्या हातचा. लक्ष द्या, पटकन सांगतो. बुवा फाट्यावर बाई घरीन गाडी आली, घाई घाई बोलावणार. इन बाई एका आवाजात आणि बाई झांबली आहे. खरं बोला बहिणी हो. आमचे गुरु महाराज सांगायचे, एक वेळ म्हैस लवकर येईल पण बाई नाही येत. ज्याच्या घरी म्हशी आहे त्याला विचारा, पायाचा आवाज वैयक्तात म्हशी मालकाचे. मी कधी काडी घेऊन नाही गेलो भाऊ म्हशी चालेल, कधीच नाही. मालिका घेऊ, मी पुढे चालून म्हशी मागे. एखादी म्हैस जर इकडे तिकडे गेली, एका आवाजात 7 म्हशी, 7 म्हशी. हो, फक्त एकच म्हैस येत नव्हती, ते घरी बांधेल अशी. घाई करणं असला की एक शब्द 2 वेळा, चल, एक शब्द 2 वेळा. घाई करणं आहे. लक्ष देऊन ऐका. साधू संतांनी आपल्याला घाई केली. वासुदेव वासुदेव म्हणा, त्या नामाच्या दृष्टीनं. का मग परमार्थात घाई आहे का? हो, संत समागमी धरावी, करावी परमार्थात घाई आहे. घडी घडी काळ वाट. त्या नामाच्या दृष्टीनं तुकोबाराय देवाशी बोलले, विठोबा मी नामाची नोकरी करतो. देव म्हणतात, मग मी मुलाखत घेतो. तुकोबाराय म्हणतात, चतुरा तू गुण लावण्याची, मुकुट सकळा मनी धन्य तुची. देवा तू चतुर आहे, मी तवा नाथ अपराधी, कर्महीन मती मंद, तुझं मी आठविले नाही कधी वाचे, कृपा निधी माय बापा. देवा विचारू नको. देव म्हणतात ते जमत नाही. विचार. देवानं प्रश्न विचारला, तुकोबा तुमची जीभ कर्म व्यभिचार रहित आहे काय? महाराजांनी उत्तर दिलं, तुझा